आज आपण बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट होणारी चिकन करी। त्यासाठी लागणारे साहित्य: 3 टोमॅटो, 4 ते 5 कांदे, आलं लसूण, कोथिंबीर, कांदे बारीक कट केलेले आहेत, टोमॅटो बारीक कट केलेले आहेत, आलं लसूण यांची पेस्ट करणार आहोत, आगरी मसाला, लाल मिरची पावडर, हळद, अर्धा किलो चिकन। आलं लसूण यांची पेस्ट तयार आहे। कांदा टोमॅटो यांची पेस्ट करणार आहोत। कांदा टोमॅटो यांची पण पेस्ट तयार आहे। खोबरं कट केलेलं, आता आपण यांची पेस्ट करणार आहोत। खोबरं यांची पेस्ट तयार आहे। 4 ते 5 चम्मच येथे मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालेले कांदा टाकलेला आहे। कांदा हा आपण चांगला परतून घेणार आहोत। टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटो कांदा हा चांगला परतून घेणार आहोत। कांदा टोमॅटो हे चांगले परतून झालेले आहे। आता आपण आलं लसूण यांची पेस्ट टाकणार आहोत। आलं लसूण टोमॅटो कांदा हे मिक्स करून घेणार आहोत। एक चमचा हळद टाकणार आहोत। ते मिक्स करून घेऊ। कांदा टोमॅटो यांची पेस्ट टाकणार आहोत। हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊ। खोबरं यांची पेस्ट टाकणार आहोत। आगरी मसाला, लाल मिरची पावडर हे सर्व मसाले टाकणार आहोत आणि ते चांगले परतून घेणार आहोत।
मसाले चांगले परतून झालेले आहे. आता आपण अर्धा किलो चिकन टाकणार आहोत आणि ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. हे चिकन मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं. चिकन हे मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मिक्स करून घेऊ. हे मसाले सर्व मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण ग्रेव्हीसाठी 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. मसाले चांगले मिक्स करून घेतलेले आहेत. 2 शिट्टे होऊ देऊ. कुकरचं झाकण लावून घेऊ. दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. अशी ही आपली चिकन करी तयार आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा.